नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण चटपटीत असा रगडा पॅटीस पाव ही रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपीचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बटाट्याची भाजी आहे ती अशी करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इकडे बेसनाचं बॅटर केलेलं आहे. त्यानंतर असे पाव घेतलेले आहेत, त्याचे असे मी 2 तुकडे केलेले आहेत. आपण जी बटाट्याची भाजी केलेली आहे ती अशी पावाला आहे ती लावून घ्यायची आहे. एका बाजूने बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशी असं करून घ्यायचं आहे. दुसऱ्या पण पावाला आपण आता भाजी लावून घेणार आहोत. त्यानंतर तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण जे आता बेसनाचं बॅटर केलेलं आहे त्यामध्ये ते पाव डीप करून घेणार आहोत. असे डीप करून घ्यायचे आहेत व तळून घेणार आहोत. हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे पॅटीस. बघू शकता तुम्ही, आपले पॅटीस सुद्धा तयार झालेले आहेत. त्यानंतर मी इकडे रगडा केलेला आहे. बघू शकता तुम्ही, असा मी रगडा करून घेतलेला आहे. मस्तपैकी असा चटपटीत आंबट तिखट गोड असा. चला तर आपण आता रगडा पॅटीस पाव हे असेंबल करून घ्यायचं आहे. असं प्लेटमध्ये पॅटीस ठेवायचं आहे. असं मी कट करून घेतलेला आहे सुरीच्या साहाय्याने. त्यावरती असा रगडा घालायचा आहे जो आपण केलेला होता तो. त्यानंतर चाट मसाला, पाणीपुरी मसाला घालून घ्यायचा आहे. कांदा, कोथिंबीर आणि शेव घालून घ्यायचे आहे. बघू शकता, आपला रगडा पॅटीस पाव तयार झालेला आहे. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.